एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? अगदी सोपा प्रश्न आहे बघा. वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि आपल्याला त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर बघा यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर इथं आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहीत असेल तर अगदी कमी वेळेमध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. आर म्हणजे काय? तर आर म्हणजे होते त्रिज्या. मग त्रिज्या किती दिली आपल्याला इथं? 14. मग आरच्या ठिकाणी आपण 14 लिहू आणि पायच्या ठिकाणी पायची किंमत टाकू. पायची किंमत किती आहे? तर पायची किंमत आहे 22/7 गुणिला आर स्क्वेअर म्हणजे 14चा वर्ग. मग 22/7 गुणिला 14चा वर्ग आपण 14 गुणिला 14 अशा प्रकारे लिहू शकतो. आता आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं. 7 1 7 7 2 14 झाले किती? तर 22 गुणिला 14 गुणिला 2. मग आपण यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. अगोदर यांचं कॅल्क्युलेशन केलं. 22 गुणिला 14 गुणिला 2 28 आणि 22 गुणिला 28 केलं तर 22 गुणिला 28 केलं तर उत्तर येतो 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर. 616. तर पर्याय ABCD पैकी पर्याय C हा बरोबर उत्तर आहे.